नमस्कार भावा बहिणीनो, तर चला आज आपण खुर्मा बनवू। लहान मुलांच्या आवडीचा खुसखुशीत लागणारा खुर्मा कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवते। बघा, 1 वाटी भरून इथं मी घेतलंय मैदा। मैद्यात आपण बघा हे पाव चमचा घातलाय सोडा, पाव चमचा मीठ घालून घेऊ। चांगला हाताने ह्याला मिक्स करायचं। त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते 1 वाटी भरून आपण इथं साखर घेतली। 2 वाट्या घालतात लोक साखर, आपल्याला एवढी घालायची नाही। एकच वाटीने आपलं काम होतंय, जास्त गोड बी खाऊ वाटत नाही, म्हणून मी इथं कमी साखरेत मस्त असा खुर्मा बनवून दाखवते तुम्हाला। मस्त असं बघा, ह्याच्यात आपण मीठ आणि सोड्याला मिक्स केलं। आता ह्याच्यात 4-5 चमचे आपण तूप घालून घेऊ। मोहनसाठी तूप घालायचं। तुपाला थोडंसं मी गरम केलंय। आता थंडीचे दिवस आहेत ना, तर तूप थोडं जमलेलं होतं, त्यासाठी आपण थोडं ह्याला गरम करून घेतलंय आणि थोडंसं गुणगुणं तूप ह्याच्यामध्ये घालून घेतलं। जास्त गरम नाही आणि जास्त थंड नाही। अशी मुठ्ठी बांधली की समजायचं की आपला ही मोहन चांगलं एकदम बराबर झाले। थोडं थोडं पाणी घालून ह्याला चांगलं असं मळून घ्या। जास्त पातळी नाही करायचं, जास्त घट्टही नाही ठेवायचं। अशा पद्धतीनं बघा मी ह्याचा गोळा करून घेतला। ह्याच्यावर 1 वाटी झाकून ठेवते, ह्याला बाजूला 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं। तर आपण काय करू, साखर घालून घेऊ कढाईमध्ये। तर बघा 1 वाटी साखर घालून घेतली आपण, तुम्हाला दाखवली होती मी ती साखर। त्याच्यात पाव वाटी पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। निम्मी वाटी जरी घातली तरी चालेल, पण पाव वाटी बस होती। बघा मी अंदाजानं पाणी घातलं होतं। आता वाटी आपण काढली बाजूला, ह्याच्यावरची पिठावरची। पिठाला झाकून ठेवा बरं का, नाहीतर कपल्या पडतात। अशा पद्धतीने आपण ह्याचे 3 गोळे करून घेणार आहे आणि 3 ह्याच्या चपात्यासारखं आपल्याला वाटून घ्यायचं। तर बघा अशा पद्धतीनं थोडंसं घट्ट ठेवायचं आपल्या चपातीपेक्षा पिठाला। असं ह्याला आपण कशी घडीची चपाती करतो तशा पद्धतीनं करून घ्यायचं। आणि आता मस्त असं लाटून घेऊ। जास्त पातळी नाही करायचं आणि जास्त जाड ठेवायची नाही चपाती। बघा अशा पद्धतीनं आपण ही चपाती लाटून घेतली। तर आता ह्याला मस्त असं पातळ पातळ कापून घेऊ आपण। बघा अशा पद्धतीने आपण ह्याला कापून घेतलं। आता ही बाजूवाली मी काढून घेते, ह्याला चिरायची म्हणजे कापायची गरज नाही, छोटी आहे ही वळी। आता मधून ह्याचे 2 भाग करून घेते। बघा तेल ठेवायचं गरम व्हायला, लगेच एक 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 उचलायचं आणि टाकायचं तेलामध्ये तळायला। इकडे आपली ही साखर बी चांगली वितळली, ह्याचा पाक झालाय बघा साखरेचा। तेल गरम झालं, एक एक करून ह्याच्यात आपण ही खजूर टाकून घेऊ। खजूर नाही, खुर्मा। मस्त असं ह्याला तळून घेऊ। तेल जास्त गरम नाही करायचं, मध्यमच तेल पाहिजे बरं का। जास्त कडक गरम केलं तरी लवकर करपत आहे। मध्यम गॅसवर ह्याला चांगलं असं खरपूस होस तर म्हणजे कलर बदलूस तर तळून घ्यायचं। मस्त असं तळे बघा, आपण कलर बदलला आहे ह्याचा। अशा पद्धतीनं चहा बरोबर खायलाही खूप छान लागते। पण आता आपण काय खुर्मा बनवायला लागलो ना, तर ह्याला आपल्याला साखरेत मिक्स करायचं। खारीसारखं लागतं असंही खाल्लं तरी। बघा अशा पद्धतीनं तळून ह्याला काढलंय। आता सगळं आपण असंच तळलंय बघा। आता इकडं साखरेचा पाक इकडे घेतलाय। साखरेची बघा चांगली चाचणी झाली, 1 तारीची चाचणी पाहिजे, त्याच्यानं थोडीशी कडकच केली मी। आता ह्याच्यात चांगलं घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं। हलवत राहा तुम्ही, असं मधून काढून जरी प्लेटमध्ये ठेवलं तरी चालतंय, पण मी ह्याच्यातच सगळं ह्याला शिजवून घेणार आहे। जास्त उलटंपालटं करू नका, तुटते ती। छोटं छोटं तुकडं जरी केलं तरी चालते, तुमच्या मनानं कसं करायचं तसं करा। पण इथं मी अशा पद्धतीनं एका बोटा एवढ्या तुकड्या केल्या त्याचा। आता मस्त असं हे झालंय बघा। अशा पद्धतीनं काढून तुम्ही परातीत थोडं पसरून टाकलं तरी चालतंय। बघा हे मी असंच ठेवलं होतं ह्याच्यात। आता ह्याच्यातनं हे आपला खुर्मा काढून घ्यायचा। लहान मुलांच्या आवडीचा आहे, 5 मिनिटात तयार करून बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब